नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण आणखीन एक गौराईला साडी कशी नेसवायचा याबद्दल व्हिडिओ बघणार आहोत। तर मी आज सोफ्यावरती एका पायाची घडी घातलेली गौराईला साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते का आपल्याला प्रत्येक लुक साठी आपल्याला एक दोरी बांधण्यासाठी किंवा या पद्धतीच्या ज्या बॉल पिन असतात त्या खूप बाजारात कुठेही सगळीकडे मिळतात आणि खूप स्वस्त मध्ये फक्त 20 रुपयाला मी घेतलेल्या आहेत। या बॉल पिन लागणार आहेत आपल्याला आणि आपल्याकडे ज्या सेफ्टी पिन असतात तर या पद्धतीच्या सेफ्टी पिन लागणार आहेत आपल्याला आणि छान अशी साडी आपल्याला लागणार आहे। तर मी नेहमी सांगते का साडी आपण छान अशी डार्क कलर किंवा कॉन्ट्रास्ट कलर मध्ये काठा पदराची साडी आपल्याला इथे घ्यायची आहे। तर ही साडी मी आज या लुक साठी घेतलेली आहे आणि आज मी सोफ्यावर बसलेली गौराई करणार आहे। तर मी डायरेक्ट हा लुक जो पूर्ण बॉडीचा लुक केलेला आहे तर हा कलश आणि याच्यावरती गौराईची बॉडी हातासोबतचीच डायरेक्ट अटॅच असलेली ही बॉडी आहे माझ्याकडं आणि हे पाय मी घरीच बनवलेले आहेत। तर हे पाय असा हा लुक आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, हा लुक आवडला तर या वेळेच्या गौराईला तुम्ही असा लुक नक्की करू शकता आणि तुम्हाला कोणता लुक बघायला आवडेल हे पण मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। छान अशी काठापदराची साडी मी इथे घेतलेली आहे आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की साडीला प्लेट्स करायच्या, निर्या करायच्या। आपण साडी नेसतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही निर्या करू शकता किंवा मग इथे समोर जसं मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने। तर मला ही जास्त सोपी पद्धत वाटते। तर इथे तुम्ही लहान म्हणजे खूप जास्त निर्या पडण्यासाठी तुम्ही साईज छोटी घेऊ शकता, म्हणजे फक्त 2-3 बोटांमध्येच तुम्ही दोन्ही साईडचे जे कोपरे आहेत तर ते पकडून फक्त खेचायचे आहेत। जेव्हा ते फोल्ड केल्यानंतर आहे ना, घेताना दुसरी बाजू आहे तर ती बोटाने आपल्याला ओढून घ्यायची आहे, म्हणजे त्या प्लेट्स व्यवस्थित पडतात। तर तुम्ही ट्राय करून बघा, नाहीतर मग आपण निर्या करतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तशा प्लेट्स करू शकता। लहान मोठ्या शक्यतो लहानच धरायच्या, म्हणजे भरपूर अशा आपल्याला निर्या मिळतात, तिथे प्लेट्स मिळतात। तर या पद्धतीनं आपल्याला पदराचा भाग सोडून घ्यायचा आहे आणि बाकीच्या सगळ्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि इथे समोर दिसतंय त्या पद्धतीनं सगळे काठ आहेत ते एकसारखे जुळून येतील या पद्धतीनं आपल्याला सगळं प्रत्येक प्लेट्स हे आपल्याला बोटांनी व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि त्याला तिथे चिमटा लावायचा आहे। दोन्ही साईडला पण त्याच पद्धतीनं करायचं। ही प्रोसेस करायला थोडासा वेळ जाऊ शकतो, परंतु साडीचा लुक आणि फिनिशिंग जर छान पाहिजे असेल तरीही या गोष्टीसाठी थोडासा वेळ आपल्याला द्यावाच लागेल। आणि हे चिमटे मी मगाशी तुम्हाला दाखवले नाही, विसरून गेले। तर आपल्याला जे कपडे सुकवायचे चिमटे असतात तर हे सुद्धा आपल्याला सुरुवातीलाच घेऊन बसायचं आहे, कारण ते लागतात। तर त्यासाठी आणि दोन्ही बाजूचे कोपरे आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि त्यांना चिमटे लावून घ्यायचे आहेत आणि ते आता बाजूला ठेवलं। आता आपण जो पदराचा भाग आहे त्याला आपण प्लेट्स करून घेऊया आणि त्याला आपल्याला छान असं बघा, त्या निर्या समोर दिसत आहेत त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मधोमध असं पकडून ते दोन कोपरे आहेत ते व्यवस्थित एकसारखे आले पाहिजेत। या पद्धतीने आपल्याला ते फोल्ड करायचं आहे, पदराच्या बाजूने, उलट्या बाजूने नाही। आणि ते बाजूला ठेवलं। आता इथे तुम्ही खालीच जशा मी बाकीच्या निर्यांवाल्या प्लेट्स केल्या तर तुम्ही पदराच्या प्लेट्स पण त्याच पद्धतीने करू शकता। नाहीतर मग जसं आपण करतो, आपण साडी घालताना जशा पदराला पिनअप करतो त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही हा पिनअप करू शकता। तर आता नवीन साड्या असतात किंवा समोर दिसतंय या पद्धतीच्या जाड काठाचे जे पदर असतात तर त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम येतो, ते पटकन त्याचा पिनअप होतच नाही। तर तुम्ही कोणाची तरी मदत घेतली तर पटकन होईल आणि त्यावेळेस सणासुदींना आपल्या घरी भरपूर सगळे असतात त्यावेळेस, त्यामुळं शक्यतो दोघी जणींनी मिळून हे केलं तर खूप लवकरच अजून आपल्याला जे गौराईचा लुक करायचा आहे तो होऊ शकतो। तर इथे खूप वेळ माझा जात होता, पदराचा पिनअपच होत नव्हता कारण ते खूप जाड आहे त्यामुळं। तर छान असा पदराचा पिनअप सुद्धा करून झालेला आहे। आता मी जो तुम्हाला दाखवला तो जो मध्ये फोल्ड करून दोन जे काठाचा भाग आहे तो एकत्र करून फोल्ड करून डायरेक्ट मी जो कलश आहे त्याला आपल्याला ती पदरा म्हणजे जे फोल्ड केलेला भाग आहे
तर तो बांधून घ्यायचा आहे. जर मी सांगते ते समजत नसेल तर इथे समोर तुम्हाला जसं दिसतंय त्या पद्धतीनं तुम्ही बघून तसंच करा. तर आपल्याला त्या निऱ्या समोरच्या बाजूला नाही घ्यायच्या, समोरच्या बाजूला घेतल्या तरी सुद्धा चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. पण मी डायरेक्ट म्हणजे त्याला आडवं करून डायरेक्टच त्या कलशाला बांधून घेतलेला आहे, कारण त्याचा एवढा फरक पडत नव्हता. परंतु जर साडी तुमची खूप छोटी असेल तर मग तुम्हाला पुढे खूप खेचावं लागेल किंवा थोडासा भाग कमी पडेल. तर त्या पद्धतीनं तिथे अगोदर तुम्ही ट्राय करून बघा. डायरेक्ट समोर धरून तुम्हाला ते बांधायचं आहे की फोल्ड करून पण बांधलं तरी तुमचं होऊ शकतं या पद्धतीनं. तर आपल्याला जी एक बाजू होती तर ती एका पायावरती आणि दुसरी बाजू आहे ती दुसऱ्या पायावरती, या पद्धतीनं आपल्याला त्या सगळ्या निऱ्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. इथे समोर बघा पूर्ण पायावरती एक एक प्लेट येईल, म्हणजे जेव्हा आपल्याला ज्या निऱ्या असतात तर त्या छान अशा एकसारख्या पायावरती दिसतील या पद्धतीनं आपल्याला सगळ्या प्लेट्स पायावरती पसरून घ्यायच्या आहेत. तुम्हाला समोर दिसतं, एकदम सोपी पद्धत आहे, अजिबात काहीच अवघड नाहीये. कलशाला समोरून पूर्ण साडी फोल्ड केलेली बांधून घ्यायची आहे. एक भाग ह्या पायावरती वापरायचा आहे आपल्याला आणि दुसरा भाग तो त्या पायावरती वापरायचा आहे. तर आता इथे बघा थोड्याशा जर माझ्याकडून मी थोड्याशा प्लेट्स मोठ्याच घेतल्या, अजून छोट्या घेतल्या असत्या तर अजून जास्त प्लेट्स पडल्या असत्या. तर मी परत काही करत बसले नाही, मी डायरेक्टच दाखवते. तुम्ही छोट्या छोट्याच प्लेट्स घ्या, म्हणजे पायाच्या खाली जो भाग राहणार आहे त्याला भरपूर अशा प्लेट्स दिसतील आणि ते अजून छान दिसेल. तर एका पायावरचं करून झाल्यानंतर मी अगोदर आता पदराचा भाग सेट करून घेते. तर पदर थोडासा नेहमी आपल्याला जास्तच तो भाग सोडायचा आहे, कारण प्लेट्स केल्यानंतर निऱ्यांच्या ज्या सगळ्या प्लेट्स केल्यानंतर आपल्याला पदराची जी बाजू असते तर ती आपल्याला कमी जास्त करता येते, म्हणून पदराचा भाग थोडासा जास्तच सोडायचा, कारण तो आपल्याला पसरवायला पण लागतो. तर त्यासाठी परत तो कमी नको पडायला, नाहीतर मग ते खूप खेचल्यासारखं होतं. त्यामुळे एक दोन प्लेट्स कमी पडली तरी सुद्धा चालेल. तर आता इथे बघा, मी जसं तुम्हाला मगाशी पण सांगितलं, मी सोफ्यावरती कलश ठेवल्यामुळे, म्हणजे सोफ्यावरती गौराईला डायरेक्ट मी बसवतेय, त्याच्यामुळे काय होतंय का तिला निऱ्यांचा भाग खूप जड पडतोय आणि कलश तो खाली झुकला जातोय. तर तुम्हाला जर सोफ्यावरच गौराईला बसवायचे असेल तर तुम्हाला तिथे खूप जास्त जाड हेवी असं लोखंडासारखं काहीतरी ठेवून त्याला तुम्हाला कलश बांधावा लागेल, तेव्हाच ते व्यवस्थित गौराई बसेल, नाही तर मग बसणार नाही. ती सतत पुढे पडल्यासारखी होतीये, कारण पुढे साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्याचं वजन जास्त होतंय कलशापेक्षा. तर त्यामुळे तुम्ही ती काळजी नक्कीच घ्या. आता दुसऱ्या पायावरती मी ज्या पूर्ण आपल्या एक बाजूच्या सगळ्या निऱ्या होत्या तर त्यातल्या फक्त थोड्याशाच आपल्याला घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या पायाला आपल्याला प्लेट्स टाकता येतील. तर एवढ्याच आपल्याला निऱ्या घेऊन जो काठाचा भाग आहे त्याला पिनअप लावून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला समोर व्यवस्थित असं दिसतंय. आता ते फिनिशिंग आपल्याला नंतर आपण व्यवस्थित करणार आहोत, म्हणजे त्याला आपण बॉल पिन असतात तर त्या लावून वगैरे, त्याच्यामुळे ते एकदम छान व्यवस्थित होऊन जातं. तर एक असा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे. मेन महत्वाचं तेच असतं की आपण किती छान फिनिशिंग मध्ये काम करतो, त्याच्यामुळेच तो पूर्ण सगळा लुक आहे तो डिपेंड असतो. आणि मग तो पाय फोल्ड केल्यानंतर जो काठाचा भाग आहे त्याला आणि ज्या खालच्या निऱ्या आहेत त्याला आपल्याला छान व्यवस्थित आतल्या बाजूने जेवढा लावता येईल तेवढ्या आतल्या बाजूने आपल्याला तिथे एक पिनअप लावून घ्यायचा आहे. सेफ्टी पिन आहे ती लावून घ्यायची आहे, म्हणजे तो पाय व्यवस्थित तिथे होल्ड होऊन जाईल. आता हाताने वगैरे व्यवस्थित आपल्याला त्या ज्या प्लेट्स आहेत पायावरच्या, दोन्ही पायावरच्या दिसतील या पद्धतीने आपल्याला छान असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे. आता ते झाल्यानंतर आता खाली एवढ्याच निऱ्या राहिल्या माझ्या, तर मी खूप मोठ्या मोठ्या घेतल्या होत्या त्याच्यामुळे थोड्याशा कमी झाल्या. जर तुम्ही निऱ्या करताना प्लेट्स करताना जरासा थोडा थोडा कमी भाग घेतला, छोट्या छोट्या निऱ्या घेतल्या तर जास्त प्लेट्स पडतील. आणि जो कोपरा होता तो कोपरा धरून मी त्या पायाच्या खाली खेचला आणि मग तो एकदम छान व्यवस्थित बसला. आता त्याच्यानंतर ह्या बाकीच्या ज्या निऱ्या आहेत तर त्याला आपल्याला बॉल पिनने छान असं व्यवस्थित होल्ड होईल या पद्धतीने आतल्या बाजूने ती पिन लावून घ्यायची आहे, म्हणजे खूप छान असा बघा आपला जो गौराईचा लुक आहे तर तो दिसणार आहे. तर आता इथे बघा एक एक जे आहे ते आपल्याला, त्यामुळं
प्रत्येक आपल्याला जो पण कोणता गौराईचा लुक करायचा असेल, कोणता पण असू द्या, तर त्याच्यासाठी आपल्याला बॉल पिन ही पाहिजेच पाहिजे, कारण भरपूर छान उपयोग होतो त्यांचा आणि खूप जास्त महाग पण नाहीये. एक दोरी, सेफ्टी पिन आणि बॉल पिन आणि सॉरी ते जे कपडे सुकवायचे चिमटे असतात, या 4 गोष्टी खूप म्हणजे साध्याच गोष्टी आहेत, पण त्या खूप जास्त महत्वाच्या आणि उपयोगी अशा आहेत. तर त्या तुम्ही नक्की घ्या आणि आपल्याला कोणता हवा तो लुक आपण इथे करू शकतो. तर छान असा आपल्याला हा जो निऱ्यांचा पिसारा आहे, तर तो आपण पिनांनी छान पसरवून घेतलेला आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं जेव्हा हे पाय फोल्ड केला, तर त्यावेळेस आपल्याला छान आतल्या बाजूने बॉल पिन आहेत त्या खोचून घ्यायच्या आहेत, म्हणजे मग ते व्यवस्थित त्या सुद्धा प्लेट पायाच्या बसून जातील. तर या पद्धतीने एकदम सोप्पा आहे, अजिबात काहीच अवघड नाहीये हा सुद्धा लुक करायला आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतोय. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जर तुम्हाला सोफ्यावर नसेल बसवायची, तर तुम्ही छान असा टिपॉय घ्या आणि टिपॉयवरती हा लुक करा. तर आता आपल्याला ज्या पदराचा भाग आहे, तर त्याला छान अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. तर इथे थोडंसं जो बॉडी शेप आहे, तर तो खूपच असा म्हणजे चिटकल्यासारखा आहे. त्याच्यामुळे इथे पदराला थोडंसं खूप मेहनत घ्यावी लागते प्लेट्स करायला आणि शिवाय ते साडीवर पण डिपेंड असतं. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघा, माझे एक बाजूचे काठ वेगळे होते साडीचे आणि दुसऱ्या बाजूचे काठ वेगळे होते. तर ही पण तुम्ही काळजी घ्या की जेव्हा तुम्ही साडी सिलेक्ट करणार आहात, तर आपल्याला दोन्ही बाजूला काठ एकसारखे यायला पाहिजेत, म्हणजे जे पायाला आपण छान असा काठाचा आकार देणार आहोत, तर तो एकसारखा यायला पाहिजे या पद्धतीनं. तर छान असा आपला पिनअप सुद्धा करून झालेला आहे आणि जिथं गरज आहे तिथं हातानं छान असं चोपून चोपून घ्यायचं आणि मस्तपैकी आपल्याला बघा, पदर जेव्हा आपण जास्त सोडतो तेव्हा आपल्याला अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही साडी घालायला. त्यामुळं तिथं कंजूशी अजिबात करायची नाही. पदर सोडण्यासाठी तो भाग जास्तच ठेवायचा. तर आता इथे मला कमेंट होती का तुम्ही गौराईला मुखवटा घालताना तुम्ही दाखवलेलं नाही म्हणून. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेही दाखवते. तर आता इथे बघा, जो गौराईचं जे तोंडाचा भाग आहे, तो आपल्याला घालण्यासाठी त्याला छोटीशी अशी काठी असते, तर ती पातळच असते आणि ती बसत नाही. तर आपल्याला मुखवटा घालताना त्याला आपल्याला आधार द्यावा लागतो काहीतरी. तर अगोदर मी त्याला छान असा कागदाने गोल फिरवून घेतलं आणि त्याच्यावरती परत एक कापड फिरवलं आणि ते तेवढंच घ्यायचं जेवढा मुखवटा बसेल. खूप जास्त पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही झालं पाहिजे, म्हणजे ते जे तोंड आहे ते छान घट्ट असं बसून जाईल. तर या पद्धतीनं समोर तुम्हाला दिसलं असेल, तुम्ही कागदानेच त्याला व्यवस्थित आतून हे करा, म्हणजे ते होल्ड होऊन जातं छान, म्हणजे तो तोंड अजिबात हलत नाही आणि छान अशी ज्वेलरी पण मी घालून घेते. तर इथे तुम्ही म्हणाल तोंड घालायच्या अगोदर म्हणजे मुखवटा लावायच्या अगोदर आपण ज्वेलरी घालू शकतो का? तर मला तरी असं वाटतं का अगोदर मुखवटा घालायला पाहिजे, कारण मग फक्त ती काठीचा भाग असतो त्याच्या ज्वेलरी पूर्ण व्यवस्थित बसली जात नाही आणि त्याच्यानंतर आपण मुखवटा टाकणार आणि मग ते ज्वेलरीवरती ते तोंड बसवायला पण प्रॉब्लेम येतो आणि ती ज्वेलरी व्यवस्थित दिसायला पण ती दिसत नाही. तर अगोदर मुखवटा घातल्यानंतर ज्वेलरी छान आपल्याला व्यवस्थित हवी तशी सेट करता येते, कमी जास्त करता येते. म्हणून अगोदर मी मुखवटा घालते आणि त्याच्यानंतर मग मी ज्वेलरी घालते. तर या पद्धतीनं तुम्हाला कोणतं तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकता. तर अशी दिसते आपली सुंदर अशी गौराई, खूपच सुंदर. तर इथे पायाखाली तुम्ही चौरंग सुद्धा ठेवू शकता. किती सुंदर असा हा आपला आजचा लुक झालेला आहे. एका पायाची घडी घातलेला गौराईला बसलेला असा व्हिडिओ, तो तुम्ही टिपॉयवरती किंवा डायरेक्ट सोफ्यावरती बसवला तरी चालेल. फक्त सोफ्यावर बसवताना तो जास्त हलणार नाही याची मात्र काळजी घ्या. पाठीमागं तुम्हाला खूप जास्त जाड असं काहीतरी ठेवायला लागेल, कारण आता मी करताना फक्त तुम्हाला दाखवतेय, पण ते सतत असं खाली झुकल्यासारखं होतंय. त्याच्यामुळे पूर्ण खूप जाड असं ठेवून मग त्याला तुम्हाला तो कलर असा बांधावा लागेल, तेव्हा तुम्ही सोफ्यावरती करू शकता. तर हा लुक कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणता लुक बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आपल्या रुपाली स्टाईल या चॅनलवरचे व्हिडिओ, माझे व्हिडिओ जर खरंच मनापासून आवडत असतील, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.